20व्या शतकाच्या सुरुवातीचा महाराष्ट्राचा इतिहास हा वैचारिक मंथनाने आणि सामाजिक क्रांतीने ढवळून निघालेला इतिहास आहे। या कालखंडाच्या केंद्रस्थानी दोन उत्तुंग व्यक्तिमत्व होते। एकीकडे बहुजन समाजाच्या उद्धारासाठी आपले आयुष्य वेचणारे करवीर नगरीचे राजर्षी छत्रपती शाहू महाराज आणि दुसरीकडे इंग्रजांविरुद्धच्या काँग्रेसच्या आंदोलनाचे नेतृत्व करणारे बाळ गंगाधर टिळक। हे दोन्ही नेते आपापल्या क्षेत्रात महान होते, मात्र त्यांच्यातील संघर्षही तितकाच तीव्र आणि सर्वश्रुत होता। शाहू महाराज एका पत्रात टिळकांबद्दल अत्यंत तीव्र संताप व्यक्त करताना म्हणतात की टिळकांसारख्या देशविघातक प्रवृत्तींना गोळ्या घालून ठार मारलं पाहिजे। शाहू महाराजांसारख्या संयमी राजाला इतके टोकाचं वक्तव्य का करावं लागलं? या दोन नेत्यांमध्ये नेमका काय वाद होता? टिळकांचा शाहू महाराजांच्या सामाजिक कार्याला विरोध का होता? या ऐतिहासिक संघर्षावर आज आपण सविस्तरपणे चर्चा करणार आहोत। नमस्कार, मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक। या दोघांमधील संघर्ष समजून घ्यायचा असेल तर आधी त्यांचा दृष्टिकोन समजून घ्यावा लागेल। टिळकांचे मुख्य ध्येय राजकीय स्वातंत्र्य हे होते। त्यांचा युक्तिवाद असा होता की एकदा का देशातून ब्रिटिश गेले आणि राजकीय सत्ता आपल्या हातात आली की सामाजिक सुधारणा त्या ओघात होईल। सामाजिक सुधारणा आधी हाती घेतल्यास समाजात फूट पडेल आणि ब्रिटिश सत्तेविरुद्धची राष्ट्रीय चळवळ कमकुवत होईल, अशी त्यांची भीती होती। या उलट शाहू महाराज हे राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुलेंच्या सत्यशोधक विचारांचे वारसदार होते। त्यांचा ठाम विश्वास होता की सामाजिक समतेशिवाय मिळालेले राजकीय स्वातंत्र्य निरर्थक आहे। जर समाजात जातीभेद, अस्पृश्यता आणि उच्च नीचता तशीच कायम राहिली तर स्वातंत्र्य मिळूनही सत्ता केवळ ब्राह्मण व तत्सम उच्चवर्णीयांच्या हातात एकटवेल आणि बहुजन समाज गुलामच राहील। या दोन भिन्न जीवनदृष्टींमुळे या दोन नेत्यांमध्ये अनेक मुद्द्यांवरून तीव्र संघर्ष झाला। शाहू महाराज आणि टिळक यांच्यातील वाद केवळ वैयक्तिक नसून तो तात्विक आणि सामाजिक होता। हा संघर्ष प्रामुख्याने 4 मोठ्या घटनांमुळे शिगेला पोहोचला। त्यातली पहिली घटना आहे 1899 मध्ये झालेले वेदोक्त प्रकरण। हा या संघर्षाचा मुख्य टर्निंग पॉइंट होता। ऑक्टोबर 1899 मध्ये शाहू महाराज पंचगंगा नदीवर कार्तिक स्नानासाठी गेले असता त्यांचे राजोपाध्याय नारायण भट सेवेकरी हे वेदोक्त मंत्र न म्हणता पुराणोक्त मंत्र जे शूद्रांसाठी मानले जायचे ते म्हणत होते। शाहू महाराजांनी विचारणा केली असता पुरोहिताने उत्तर दिलं की तुम्ही छत्रपती असलात तरी शूद्र आहात आणि शूद्रांना वेदोक्त मंत्रांचा अधिकार नाही। स्वतः राजा असूनही जर आपल्याला शूद्र मानले जात असेल तर माझ्या सामान्य बहुजन प्रजेची काय अवस्था असेल? या जाणीवेने शाहू महाराजांनी पुरोहितांचे वेतन जप्त केले आणि वेदोक्त अधिकार नाकारणाऱ्या ब्राह्मणाला आव्हान दिले। टिळकांनी त्यांच्या केसरीमधून या वादात ब्राह्मणांची बाजू घेतली। टिळकांचं म्हणणं होतं की शिवाजी महाराजांनंतर भोसले घराण्याला वेदोक्ताचा अधिकार राहिलेला नाही, कारण ते क्षत्रिय नसून शूद्र आहेत। केवळ छत्रपती शिवाजी महाराजांनाच क्षत्रियत्वाची सूट देण्यात आली होती। टिळकांनी या धार्मिक वादात शाहू महाराजांनी पडू नये आणि ब्राह्मणांचं वतन जप्त करू नये अशी भूमिका घेतली। या घटनेमुळे शाहू महाराज आणि टिळक यांच्यातील दरी कायम रुंदावली। दुसरी घटना आहे कोल्हापूरचे आरक्षण आणि शैक्षणिक सुधारणा। 26 जुलै 1902 रोजी छत्रपती शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानात बहुजन समाजासाठी 50% आरक्षणाची ऐतिहासिक घोषणा केली होती, ज्यात मराठा वर्गाचा देखील समावेश होता। प्रशासनावरील ब्राह्मण वर्गाची मक्तेदारी मोडून काढणे हा यामागचा उद्देश होता। टिळकांनी केसरीतून शाहू महाराजांच्या या आरक्षणाच्या निर्णयावर अत्यंत कडक शब्दात टीका केली। टिळकांचं म्हणणं होतं की प्रशासनात केवळ गुणवत्तेला प्राधान्य दिलं पाहिजे। जातीच्या आधारावर जागा देणं म्हणजे प्रशासनाचा दर्जा खालावणं होय, असा युक्तिवाद टिळकांनी केला होता। यावर शाहू महाराजांनी उत्तर देताना सशक्त घोडे आणि अशक्त घोडे असं त्यांचं प्रसिद्ध उदाहरण दिलं। ते म्हणाले की जर तुम्ही सशक्त आणि अशक्त घोड्यांना एकाच शर्यतीत पळायला लावले आणि म्हणालात की जो गुणवत्ता दाखवेल त्यालाच खाऊ मिळेल तर ते अन्यायकारक आहे। अशक्त घोड्याला आधी सशक्त घोड्याच्या पातळीवर आणण्यासाठी त्याला विशेष सवलती देणं गरजेचं आहे। तिसरं कारण आहे ताई महाराज प्रकरण। हा कोल्हापूर आणि पुणे येथील न्यायालयांमध्ये गाजलेला एक मोठा इस्टेट आणि दत्तक विधानाचा वाद होता। बाबा महाराज नावाच्या एका श्रीमंत सरदाराच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नी ताई महाराज यांनी कोणाला दत्तक घ्यावं यावरून हा वाद निर्माण झाला होता। या प्रकरणात टिळक हे बाबा महाराजांच्या ट्रस्टचे ट्रस्टी होते।
तर ताई महाराज यांनी शाहू महाराजांच्या छत्रछायेखाली कोल्हापूर संस्थानातील एका मुलाला दत्तक घेण्याचं ठरवलं होतं. या कायदेशीर आणि कौटुंबिक वादात टिळक आणि शाहू महाराज समोरासमोर आले. टिळकांनी ताई महाराजांच्या निर्णयाला न्यायालयात आव्हान दिलं. हा वाद अनेक वर्ष चालला आणि यामुळे दोन्ही बाजूंच्या समर्थकांमध्ये प्रचंड कटुता निर्माण झाली. चौथं कारण म्हणजे सत्यशोधक समाज आणि ब्राह्मणेतर चळवळ. शाहू महाराजांनी महात्मा फुलेंच्या सत्यशोधक समाजाला पुनरुज्जीवित केलं. त्यांनी कोल्हापुरात ब्राह्मणेतर पुरोहित तयार करण्यासाठी शिवाजी वैदिक स्कूल सुरू केलं आणि मराठा पुरोहित नेमले. टिळकांच्या मते शाहू महाराज हे इंग्रजांच्या सांगण्यावरून ब्राह्मणेतर वाद उभा करून हिंदू समाजात फूट पाडत आहेत, जेणेकरून राष्ट्रीय स्वातंत्र्य चळवळ कमकुवत व्हावी. तर शाहू महाराजांचं मत होतं की जोपर्यंत धार्मिक आणि सामाजिक गुलामगिरी नष्ट होत नाही तोपर्यंत राष्ट्रीय ऐक्य निर्माणच होऊ शकत नाही. त्यामुळे शाहू महाराज व टिळकांमध्ये प्रचंड मोठा वाद निर्माण झाला. शाहू महाराजांनी टिळकांबद्दल केलेल्या टिळकांना गोळ्या घातल्या पाहिजेत या अत्यंत कठोर वक्तव्याचा संदर्भ समजून घेणं गरजेचं आहे. हे वक्तव्य त्यांनी कोणत्याही वैयक्तिक आकसापोटी किंवा गुन्हेगारी वृत्तीने केलं नव्हतं, तर ते एका राजकीय परिस्थितीतील त्यांचा तीव्र संताप होता. 1918-19च्या सुमारास जेव्हा पहिल्या महायुद्धानंतर भारतात राजकीय सुधारणांविषयी मॉन्टेग्यू चेम्सफर्ड रिफॉर्म्सवर चर्चा सुरू होती, तेव्हा टिळकांनी आणि त्यांच्या काही अनुयायांनी लंडनला जाऊन ब्रिटिश संसदेसमोर गदा उठवली होती की भारतात लोकशाही हक्क फक्त सुशिक्षितांनाच अर्थात ब्राह्मणांनाच मिळावेत. शाहू महाराजांना जेव्हा हे कळालं तेव्हा ते अत्यंत व्यथित झाले. 26 मे 1919 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे स्नेही आणि शाहू महाराजांचे सहकारी दत्तोबा पोवार यांना लिहिलेल्या एका पत्रात शाहू महाराजांनी आपला संताप व्यक्त केला होता. त्या पत्रात शाहू महाराज म्हणतात की टिळक हे लंडनमध्ये जाऊन मागासवर्गीय आणि अस्पृश्यांच्या राजकीय हक्कांना विरोध करत आहेत. ते तिथे बहुजन समाजाचे नुकसान करत आहेत. अशा देशविघातक आणि स्वार्थी प्रवृत्तीच्या माणसाला जो करोडो बहुजनांना गुलाम ठेवू इच्छितो त्याला गोळ्या घालून ठार मारले पाहिजे. हे वक्तव्य शाहू महाराजांच्या मनातील बहुजन समाज आणि अस्पृश्यांबद्दलची तळमळ आणि टिळकांच्या ब्राह्मणवादी सामाजिक भूमिकेबद्दलचा तीव्र संताप होता. टिळकांचा शाहू महाराजांना असणारा विरोध समजून घेण्यासाठी आपल्याला टिळकांचं राजकीय धोरण समजून घ्यावं लागेल. टिळकांना वाटत होतं की शाहू महाराज हे ब्रिटिश सत्तेचे मित्र आहेत, कारण ते एक संस्थानिक होते आणि ते ब्रिटिशांच्या फोडा आणि राज्य करा या नीतीला बळी पडत आहेत. दुसरं असं की टिळक हे राजकीय दृष्ट्या जहाल असले तरी सामाजिक आणि धार्मिक बाबतीत ते कन्झर्वेटिव्ह किंवा ऑर्थोडॉक्स होते. त्यांना ब्राह्मण धर्माच्या पारंपरिक रचनेत आणि चातुर्वर्ण व्यवस्थेमध्ये ढवळाढवळ केलेली आवडत नव्हती. त्यामुळे शाहू महाराजांनी जेव्हा अस्पृश्यता निवारण, आंतरजातीय विवाह आणि वेदोक्त अधिकार यांवर काम सुरू केलं तेव्हा टिळकांनी त्याला धर्मसंकट मानलं. पुढे शाहू महाराजांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेल्या ब्राह्मणेतर चळवळीमुळे पुण्याच्या आणि महाराष्ट्राच्या राजकारणातील ब्राह्मणांचे वर्चस्व धोक्यात आले होते. टिळक हे त्या वर्गाचं नेतृत्व करत असल्याने त्यांनी या चळवळीला तीव्र विरोध केला होता. छत्रपती शाहू महाराज व टिळकांमधील या संघर्षाचा एक अत्यंत महत्त्वाचा पैलू म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. टिळक आणि शाहू महाराज यांच्यातील वादात बाबासाहेब हे शाहू महाराजांच्या बाजूने खंबीरपणे उभे होते. शाहू महाराजांनी बाबासाहेबांच्या मूकनायक या वृत्तपत्राला आर्थिक मदत केली आणि त्यांना बहुजनांचे खरे नेते म्हणून घोषित केलं. 1 ऑगस्ट 1920 रोजी म्हणजेच टिळकांच्या मृत्यूनंतर शाहू महाराजांनी टिळकांच्या राष्ट्रीय योगदानाचा आदरही तितकाच केला. वैचारिक मतभेद कितीही तीव्र असले तरी शाहू महाराजांनी टिळकांच्या निधनानंतर कोल्हापुरात एक शोकसभा घेतली होती आणि त्यांच्या राष्ट्रभक्तीचा गौरव केला होता. हे शाहू महाराजांच्या मनाचं मोठेपण होतं. राजश्री छत्रपती शाहू महाराज आणि बाळ गंगाधर टिळक यांच्यातील संघर्ष हा केवळ 2 व्यक्तींमधील वाद नव्हता, तर तो सामाजिक सुधारणा आधी की राजकीय स्वातंत्र्य आधी या 2 विचारसरणींमधील ऐतिहासिक संघर्ष होता. शाहू महाराजांनी स्वातंत्र्याला खरा अर्थ प्राप्त करून देण्यासाठी समता, आरक्षण आणि शिक्षणाची दारं बहुजनांसाठी खुली केली. पुढे जाऊन राष्ट्रपिता महात्मा फुले व शाहू महाराजांच्या याच विचारांच्या पायावर बाबासाहेब डॉक्टर आंबेडकरांनी भारतीय संविधानाची निर्मिती केली. त्याचमुळे महाराष्ट्राला फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणतात. आधुनिक भारताच्या उभारणीत या महापुरुषांची नावं अग्रणी आहेत, ते उगीच नाही.